रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मात्र रमा विचार करत असते, कारण तिच्या अंगावर ना दूध पडलेलं असतं. मग तिलाही आता टेन्शन आलेलं असतं की कसं मॅनेज करायचं, कारण दूध अंगावर पडल्यामुळे तिला ती साडी घालून काही जाता येणार नसतं आणि त्यासाठी बिचारीला टेन्शन येतं. कपाट उघडून पाहते तर एकही साड्या नसतात. मग आता साडी कोणती घालायची हा मुख्य प्रश्न तिच्याकडे असतो. मालविका म्हणत असते की आता कशी बाहेर पडतेस ना ते मी सुद्धा पाहते, कारण तुझ्या एकही साड्या मी कपाटात ठेवलेल्या नाहीयेत, असं मालविका म्हणत असते. इकडे मात्र रमालाही टेन्शन येतं, पण रमा आता शांत राहते आणि रमा शांतपणे विचार करते आणि तिच्या लक्षात येतं की हां, काल आपल्याला जी साडी दिली होती अक्षयने ती आपण घालू शकतो, पण ती खरं तर साडी साईने दिलेली असते, पण तिला वाटत असतं की अक्षयने दिली. ती रागाच्या भरात त्याने कपाटावर टाकलेली असते. हे सगळं तिला आठवतं. मग ती म्हणते की आता हीच साडी आपल्याला का फायद्याची ठरणार आहे, म्हणूनच आता ती वर ठेवलेली साडी कशीबशी बाहेर काढते आणि मग आता ती ठरवते की या साडीचा आधार आहे आपल्याला, हीच साडी नेसून आपल्याला आता लवकरात लवकर जावं लागणार, कारण आपल्याकडे जर काही साड्या नसतील तर हेच आपल्याला एकमेव साडी आहे, ती नेसावी लागणारच आहे. आणि मग आता ती छान तयार होते, ती साडी वगैरे नेसते. तर दुसरीकडे मात्र आता बालदी नसतो शाळेमध्ये आणि त्यामुळे सगळीच तयारी झालेली असते. तर साई जो आहे तो सुद्धा या सगळ्याची जबाबदारी घेत असतो. पण साईच्या डोक्यात विचार सुरू असतात की रमा कधी साडी नेसेल, रमाने साडी नेसल्यानंतर ती कशी दिसेल, पण अजूनही त्यांनी ती साडी का नाही नेसली आणि त्या का नाही माझ्यासमोर अजून व्यक्त झाल्या, या सगळ्याचा विचार ना साईच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि डेकोरेशनचं कामही अर्धवटच झालेलं असतं आणि त्यामुळे ना साईची खूप जास्त चिडचिड होत असते. म्हणजे साईला ना हे सगळं काही व्यवस्थित हवं असतं, पण त्या गोष्टींना व्यवस्थित होत नसतात, यासाठी त्याची चिडचिड होत असते. मग तिथे असणारे पिऊन हे एकमेकांसोबत बोलत असतात, पण साई आता त्यांच्यावरही चिडतो आणि त्यांनाही म्हणतो की काय चाललंय तुमचं, म्हणजे मला ना तुम्ही जे काही काम करताय ना त्या कोणत्याही गोष्टी पटत नाही आहेत, म्हणजे तुमचं कामही व्यवस्थित तुम्ही करत नाही आहे का, ते चाललंय काय तुमचं, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता आई जो आहे तो त्यांच्यावर चिडचिड करतच आता बोलत असतो आणि त्यांना म्हणत असतो की तुम्हाला एक कामही धड करता येत नाही का, तुमच्यावर कामाची जबाबदारी दिली आहे, ते काम तुम्ही नीट करा, नाहीतर बघा काय करीन ते तुमचं, असं देखील तो रागारागात बोलत असतो. त्यावर ते पिऊन म्हणतात की सॉरी सर, आम्ही करतो काम. पण त्यावेळेला साईच्या लक्षात येतं की आपल्याकडनं काहीतरी चूक होत आहे आणि म्हणूनच ना तो आता त्यांची माफी मागतो. समोर बघतो तर काय, तिथे आता त्या एका मॅडमसोबत ना बोलतच रमा आलेली असते आणि रमाला जेव्हा तो पाहतो तेव्हा मात्र आता रमावरून त्याची काही नजर हटत नसते. रमा जी आहे ती त्या साडीत आलेली असते आणि रमाला त्या साडीतील लुकमध्ये पाहून मात्र आता अर्णव विचार करत असतो की काय हे, म्हणजे त्याने कधीही स्वप्नातही हा विचार केला नव्हता आणि सगळ्या गोष्टी अगदी तशाच त्याच्या समोर घडत होत्या. आणि त्यावेळेस आता साई म्हणतो की मला हेच हवं होतं आणि फायनली तेच झालेलं आहे. आणि रमाला बघितल्यानंतर त्याच्या मनात अगदीच प्रेमाची गिटार वाजतात ना, अगदी तसंच काहीसं होत असतं, कारण खूप सुंदर अशी रमा दिसत होती आणि तिने साडी नेसली आहे हेच त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं, कारण तोही विचार करत होता की रमाने आपण दिलेली साडी नेसली नाही आहे, मग रमाच्या मनात काय असेल. पण आज रमाने ती साडी नेसून दाखवून दिलेलं असतं की तिच्या मनात काय आहे, हे फक्त त्या साईलाच ठाऊक असतं, कारण साईलाच माहिती असतं की ती साडी त्याने दिलेली आहे. रमाला असं वाटत असतं की ती साडी आपल्याला अक्षयने दिलेली आहे आणि म्हणूनच तर तिने ती साडी नेसलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा तो बघतो ना रमाला, तेव्हा मात्र साई आता रमाला म्हणत असतो की खूपच सुंदर दिसताय आणि त्यानंतर ना त्याला असं वाटत असतं की आपण आपल्या बायकोला हे असं डोक्यावर पदर वगैरे घेऊन पाहायचं आहे आणि मग तो स्वतःची इच्छा लगेच पूर्ण करतो. रमाने साडी नेसलेली असताना तो तिच्या डोक्यावर पदर देतो आणि हे असं खूप सुंदर दिसतंय असं म्हणतो. पण आता काही झालं तरी आता जी रमा आहे ना तिला साई सांगतो त्याप्रमाणे वागायचं नसतं, कारण ती आता फक्त इथे स्कूलमध्ये आलेली असते ही साडी वगैरे नेसून, ती फक्त त्या आरोहीसाठी. पण तिला हेही माहीत नसतं की ही जी साडी आहे ना ही मात्र ह्यांनी दिलेली आहे. आणि जेव्हा या गोष्टी समजतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता कळतच नसतं की कसं रिॲक्ट व्हावं, कारण खूप छान असं साईला वाटत असतं. साईला असंच वाटत असतं की चला फायनली आपण जो विचार करत होतो तो आता सक्सेस झालेला आहे आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त हॅप्पी असतो. तर दुसरीकडे मात्र आता साई तर विचार करतो, पण रमा आता एका वेगळ्याच नजरेने साईकडे बघत
बघत असते, कारण तिला ना अक्षयबद्दल मनामध्ये प्रेम जागं झालेलं असतं. पण आता अक्षयबद्दल प्रेम मनात जागं झालेलं असताना आपण या सगळ्या गोष्टी अक्षयला कशा काय बोलायच्या, म्हणून तिने आता ही साडी तर नेसलेली असते का, तर हे सगळं समजायला हवं ना अक्षयला म्हणून. आणि त्यानंतर आरोहीसाठी सुद्धा ती ही छान अशी तयार झालेली असते. त्यानंतर साईच्या मनात मात्र वेगळंच फिलिंग येत असतं. त्याला असं वाटत असतं की एवढी छान तयार होऊन आली आहे म्हणजे तिने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. 7 वर्ष झाले आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण अखेरीस आपल्या समोर आलेला आहे असा देखील तो आता विचार करत असतो आणि तो स्वतःला खूप जास्त लकी मॅन समजत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे ना तो मात्र तिथेच उभा असतो आणि तेव्हा तिथे प्रोग्राम वगैरे सुरू असतात. प्रत्येकाला गुलाबाचं फूल वगैरे त्याचं काम अक्षयचं सुरू असतं, कारण अक्षय तिथे कामाला आहे आणि अक्षयला ही काम तर योग्यरित्या करायचंच आहे आणि म्हणूनच अक्षय ते कामाची जबाबदारी पार पाडत असतो. दुसरीकडे आता साईही खूप जास्त खुश असतो, कारण साईने बघितलेलं असतं की रमाने खूप सुंदर अशी साडी नेसलेली आहे आणि म्हणूनच आता तो देखील खूप जास्त हॅप्पी असतो. तर दुसरीकडे आता इकडे मात्र अक्षय आणि साई हे बोलत देखील असतात, कारण आता जे काही बघितलेलं असतं ना त्याने खूप सुंदर असतं आणि त्यामुळे आता अक्षयवर सुद्धा त्याचा कोणताही राग नसतो आणि तो अक्षयसोबत खूप छान असं बोलत असतो. त्यांचं बॉन्डिंगही खूप सुंदर असं झालेलं आहे असं दाखवलं जातं. तेवढ्यातच ना गोलू तिथे येतो आणि गोलू जेव्हा तिथे येतो तो अक्षयला आरोहीबद्दल विचारतो आणि म्हणतो की आरोही कधी येणार आहे आणि आरोहीने काय गेटअप केला आहे त्याला सुद्धा जाणून घ्यायचं असतं. पण इकडे मात्र अक्षयला काहीच माहिती नसतं की आरोहीने काय गेटअप केला आहे. त्यामुळे तो सांगतो की खरंच रे मलाही माहीत नाही, येईल आरोही इतक्यातच, कारण ना ती तिच्या आईसोबत येणार होती असं देखील अक्षय सांगू लागतो. आणि त्याच वेळेला आता गोलूही आरोही कधी येणार याची वाट पाहत असतो, कारण त्यालासुद्धा आरोही कधी एकदा येते आणि तिच्यासोबत आपण बोलतोय हे सगळं काही तिला झालेलं असतं. तर दुसरीकडे जेव्हा आता आरोही येते ना तेव्हा आरोहीमध्ये अक्षयला रमाचेच भास होतात, कारण सेम टू सेम ना आरोही जी आहे ती सेम रमाप्रमाणेच 2 वेण्या घालून आलेली असते. आणि जेव्हा आरोही 2 वेण्या घालून अक्षय समोर येते ना तेव्हा अक्षयला असं वाटतं की ती आरोही नाही तर रमाच आहे. अगदीच रमाचे भास ना तिच्यामध्ये होऊ लागलेले असतात आणि हे सगळं काही ना अक्षयसाठी एकदमच बेस्ट असतं. तर इकडे मात्र साई जो आहे साईसुद्धा आता एकटक बघत असतो, कारण त्यालासुद्धा ना आता आरोहीमध्ये सेम टू सेम रमा दिसत असते, त्यामध्ये कोणतेही बदल दिसत नसतात आणि त्यामुळे ना आता साई देखील आता खूपच जास्त खुश असतो आणि साई ही आरोहीकडे पाहत असतो. तर इकडे मात्र अक्षय म्हणतो की हे काय आरोही 2 वेण्या, म्हणजे खरंच ना खूप आवडलं हा मला हे तुझं. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता इकडे आरोहीसुद्धा म्हणते की बाबा मी दिसते ना आईसारखी, तर अक्षयही म्हणतो की हो दिसतेस आईसारखी, खूप सुंदर दिसतेस बघ. आणि त्याच वेळेला आता अक्षयने अक्षरशः आरोहीला मिठीच मारलेली असते, कारण रमाला तो मिठी मारू शकत नसतो. रमासुद्धा 2 वेण्यांमध्ये त्याला खूप जास्त आवडायची आणि रमाला सुद्धा अक्षयला 2 वेण्या आवडतात ना म्हणून ती सुद्धा त्या 2 वेण्या घालायचं काही सोडायची नाही. पण आता अक्षय आणि तिचं काही जे नातं बिघडलेलं असतं त्यामुळे तिने 2 वेण्या वगैरे घालायच्या सोडून दिलेल्या असतात. इकडे आता कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि त्याचमुळे आता अण्णासाहेब स्टेजवर येऊन अनाऊन्समेंट करत असतात आणि काही गेस्टसुद्धा त्यांनी तिथे बोलवलेले असतात, कारण ते गेस्टच तिथे येऊन आता सगळं काही बोलणार असतात. आणि त्यामुळे गेस्ट जेव्हा तिथे येणार असतात तेव्हा मात्र आधी अण्णासाहेब अनाऊन्समेंट करतात आणि सांगतात की आज आपल्याकडे गेस्ट आले आहेत आणि ते सुद्धा हा कार्यक्रम एन्जॉय करणार आहेत आणि तेच या कार्यक्रमाचा विजेतासुद्धा काढणार आहेत. खरं तर ना हा कार्यक्रम खरंच खूप विलक्षण असणार आहे, कारण आज आपला बालदिन हा उत्सव आहे आणि बालदिनाच्या प्रोग्राममध्ये आपण ठरवलं आहे की सगळ्या मुलांनी आपल्या आईवडिलांचं काहीतरी बेस्ट सांगायचं, म्हणजे आईवडील कसे आहेत आणि त्याबद्दलची थोडीफार माहिती या सगळ्याबद्दल सांगायचं हे देखील आता सांगितलं गेलेलं असतं. आणि जेव्हा या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा आरोही मात्र इकडे तिकडे पाहते, पण तिला कुठेहीच ना आता तिची आई दिसत नसते आणि त्यामुळेच प्रश्न पडलेला असतो की आई अजून कुठे राहिली. आईने मला सांगितलं होतं की मी येणार आहे पण तरीसुद्धा आई आली नाही, म्हणूनच आता खूपच उदास जी आहे ती बसलेली असते आरोहीला आता अर्था म्हणत असते की काळजी करू नकोस, आई लवकरच येईल असं बोलून ती तिला सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी तर या अशा घडतच असतात, पण पुढे मात्र आता अक्षय जो आहे तो सुद्धा आरोहीकडे पाहत असतो. आरोहीच्या चेहऱ्यावर अक्षरशः त्याला टेन्शन दिसत असतं आणि जेव्हा आरोहीच्या चेहऱ्यावर त्याला हे सगळं टेन्शन दिसत असतं तेव्हा तोही म्हणतो की ही नक्कीच रमाची वाट बघत असेल. मग आता रमा जी आहे तिला मात्र इथे यायचं नसतं, कारण सगळ्यांसमोर आता कळणार सुद्धा आहे की मी जे आहे ते
आरोहीची आई आहे आणि माझं लग्नही आधी झालेलं आहे, अक्षय माझा नवरा आहे, या सगळ्या गोष्टी कळतील म्हणून रमा जी आहे ती तिथे यायचं टाळत होती. पण आरोहीसाठी का होईना तिचं मन जे आहे ते धजावत नव्हतं. तिथे जाण्यासाठी तिला कळत नव्हतं की काय करू. पण आता जिथे प्रमुख पाहुणे आलेले असतात ना, ते प्रमुख पाहुणेसुद्धा आता येऊन बोलू लागतात की ह्या संस्थेने जी काही कल्पना काढली आहे, म्हणजे चिल्ड्रन डेला आपल्या आईवडिलांचा गेटअप करून यायचा आणि त्यासोबत 4 शब्द बोलायचे, हे खरंच मला कल्पना खूप जास्त आवडलेली आहे आणि ही कल्पना मला आवडली आणि म्हणूनच तर मी इथे आलेलो आहे. आणि मला खरं तर मजा येणार आहे मुलांमध्ये ऐकण्यासाठी की मुलं काय काय त्यांच्या आईवडिलांबद्दल बोलतात, असं देखील तिथे आलेले प्रमुख पाहुणे बोलत असतात. आणि त्याच वेळेला आता त्यांना गेस्टला एक अशी चांगली चेअरसुद्धा दिलेली असते, तिथे त्यांना बसायला सांगितलं जातं. कारण खरं तर ना आता या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात ना की खूप जास्त वेगळ्याच पद्धतीने असतात. कारण आता अक्षय आणि रमा हे दोघंही जण तिथेच असतात, पण तिथे काही आरोहीसाठी त्यांना एकत्र येता येत नसतं. पण दुसरीकडे मात्र आता जेव्हा पाहुणे म्हणजे जे काही गेस्ट आलेले असतात ते सुद्धा सगळं काही सांगत असतात, तेव्हा आता रमाही विचार करत असते की काय करावं, खरंच जायला हवं का. पण आता इकडे आरोही जी आहे ती खूप जास्त अस्वस्थ असते आणि अर्थाला आरोहीच्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळत असतात. आता एक एक करून मुलांना स्टेजवर बोलवलं जातं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगितलं जातं. आरोहीला टेन्शन असतं की आता आपला नंबर आला तर आपण पुढे कोणाला घेऊन जायचं, हा मुख्य प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यामुळेच ना आता ते टेन्शनमध्ये असते. इथे अनाऊन्समेंट केली जाते आणि एका एका मुलाला पुढे बोलवलं जातं आणि प्रत्येकजण पुढे येऊन आपल्या आईवडिलांबद्दल 4 शब्द बोलत असतात आणि त्यासोबत आईवडिलांचा गेटअपही करून ते लोक आलेले असतात. आणि त्यामुळेच ना आता इकडे जो साई असतो तो सुद्धा विचार करत असतो की रमाला सुद्धा मी यायला सांगितलं होतं, पण रमा का नाही आल्या, हा विचारच साईच्या मनात असतो. आणि म्हणूनच साई रमाला बघण्यासाठी म्हणून त्या कार्यक्रमातून मधून उठूनच जातो. कारण त्याला सुद्धा असं वाटत असतं की रमा इथे हजर असायला हवी होती, पण अजूनही रमा आलेली नाहीये आणि कुठे राहिली असेल रमा, हाच विचार करत तो कार्यक्रमातून मधूनच उठून गेलेला असतो. इकडे मात्र आता टीचर ज्या असतात त्या एकेकाला पुढे बोलवतात आणि एक एक जण पुढे येऊन आता मात्र आपलं मत सांगत असतात. आणि अक्षयही तिथेच उभा असतो. अक्षय विचार करतो की आरोही ही खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, कारण आरोहीला आता स्टेजवर जायचं आहे, पण ते सुद्धा तिच्या आईबरोबरच, एकटी ती जाऊ शकणार नसते. आणि तसं ती अर्थाला सुद्धा स्पष्ट सांगते की मी एकटी काही जाणार नाही आहे, जर आई नाही आली ना तर मी स्टेजवर जाणार नाही, असं देखील अर्थाला डायरेक्टली आरोहीनं सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळे अर्था ही वाट बघत असते आणि अर्था सांगू लागते आरोहीला, अगं आरोही येईल ना आई, तू थोडा थांब ना, तुझा नंबर येईपर्यंत आरोही नक्कीच येईल. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आरोही शांत असते. पण आरोहीचा आता नंबर येणार असतो ना, कारण प्रत्येक जणांचे जी काही नावं घेतली असतात ती नावं एक एक करून पुढे जाऊन सगळंच भाषण देऊन टाकतात. आणि आता हिची वारी असते. मग आता तिला वाटत असतं की माझी आई अजूनही आली नाही, आईने मला सांगितलं होतं की मी येणार आहे, पण आई आली नाही आहे, आता मी काय करू. नाही, मी काही झालं तरी जाणार नाही आहे. आणि त्याच वेळेला आता अर्था जी आहे ती तिला समजावत असते आणि अर्था विचार करते की आरोहीला इतकं वाटतंय तर आरोहीला आपणच समजवतोय, पण आपण ह्या गोष्टी फक्त आरोहीला समजून उपयोग नाही आहे, रमा काकूला पण समजवायला हव्या. आणि म्हणूनच ना आता ती रमाशी म्हणून बोलायचं असतं, म्हणूनच तिकडनं जात असते आणि आरोहीला सांगते की मी पटकनच येते. रमा आता आपल्या केबिनमध्ये विचार करत असते की काय करू, जाऊ की नको, काय करायचं, असे विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात. तेवढ्यातच तिथे अर्था येते आणि अर्था मात्र तिथे आल्यानंतर रमाला चांगलं सुनावू लागते आणि म्हणत असते की काय ना, माझ्या आयुष्यात माझी आई नाही आणि माझे बाबाही नाही आहेत, माझे बाबा जिवंत आहेत पण ते मला कधीही भेटायला येत नाही, त्याचसोबत माझी आई जिवंतच नाही आहे तर ती मला कधीच भेटू शकत नाही. मला सुद्धा माझ्या आईबद्दल खूप वाटतं की आज जर ती माझ्यासोबत असली असती तर ती सुद्धा माझ्यासोबत स्कूलला आली असती, पण आज माझ्यासोबत ती नाही आहे ना, ह्याची खूप जास्त मला खंत आहे. पण माझ्याकडे ना तुम्हाला एक सांगण्यासारखं आहे की बघा ना, आरोहीसाठी तुम्ही आहात, पण तरीसुद्धा आरोहीला तुम्ही खुश करू शकत नाही आहात, कारण का आरोहीला असं वाटते की तुम्ही तिच्यासोबत असायला हवं, बोलायला हवं, पण तुम्ही जर तिच्यासोबत नसाल तर कसं होईल, असाच विचार ना इथे अर्था जी आहे ती करत असते. आणि अर्था जेव्हा या सगळ्याबद्दल बोलू लागते ना तेव्हा रमाही अर्थाच्या बोलण्याचा विचार करत असते. म्हणजे अर्थाने ना इन शॉर्ट येऊन रमाला समजवलेलंच असतं, कारण हे समजवणं खूप जास्त रमासाठी गरजेचं होतं आणि कोणीतरी येऊन का होईना रमाला समजवायला हवं होतं. आणि आज फायनली अर्था
अर्ता आलेली असते आणि अर्थाने रमाला समजवलेलं असतं की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारा, पण तुम्ही फक्त आरोहीचा विचार करा. आरोही तुमची खूप जास्त वाट बघते आहे, मग तुम्ही आरोहीसाठी येणार नाही का? प्लीज चला ना आरोहीसाठी, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. मग आता रमाही विचार करते की बरोबर आहे, मी आरोहीसाठी का होईना मला जायला हवं ना, मग मी इथे का थांबू? आरोहीसाठी मी जाऊ का, असा विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतो. इकडे आता साईसुद्धा रमाला बोलवायला आलेला असतो आणि रमाला म्हणत असतो की हे काय, तुम्ही अजूनही इथेच आहात, चला हो चला, कारण बाहेर सगळेजण वाट बघत आहेत. तर रमा आता तयारच होत असते, कारण रमाला आरोहीकडे जायचं आहे, तर 2 वेण्या तर घालाव्या लागणारच आहेत आणि म्हणूनच 2 वेण्या वगैरे ती आता घालत असते. दुसरीकडे आरोहीचा आता नंबर येणार असतो, त्यामुळे आरोही खूप जास्त बिथरलेली असते. आरोहीला कळत नाही की आता काय करू, ही भीती तिच्या मनामध्ये कुठेतरी असते आणि त्यामुळेच ना आरोहीचं नाव घेतलं जातं तेव्हा आरोही खूप जास्त गोंधळते, कारण आरोही आता पुढे जाऊ शकणार नसते, कारण तिच्यासोबत तिची आई नसते. तर त्याच वेळेला आता अक्षयकडे आरोही पळत जाते आणि तेव्हा हे सगळं लांबूनच अण्णासाहेब पाहत असतात आणि अण्णासाहेब जेव्हा हे सगळं लांबून पाहतात तेव्हा मात्र आता अण्णासाहेब विचार करत असतात की आरोहीला काय झालं आहे. अण्णासाहेबांना आरोही ही रमाची मुलगी आहे हे माहिती असतं. मग अण्णासाहेब बोलू लागतात की ती ना तिच्या वडिलांकडे गेली, वडिलांशी बोलायला गेली असं त्या गेस्टना सांगतात, कारण अजूनही आरोही स्टेजवर आलेली नसते. तर अक्षय मात्र आता आरोहीला समजावतो, आईला काहीतरी काम आलं असेल म्हणून आई आली नसेल, पण तू गैरसमज करून घेऊ नकोस, जा स्टेजवर, तू आईसाठी छान तयार झाली आहेस ना, या 2 वेण्या घातली आहेस ना, मग आईबद्दल तुला जे वाटतं ते सगळं बोलून टाक ना तू, मग काय असं देखील आता अक्षय हा आरोहीला समजावतो आणि आरोहीला या सगळ्यासाठी तयार करतो. मग आरोही शांत बसते आणि आरोहीला आता कळत नसतं की आपल्याला काही झालं तर आपल्याला स्टेजवर जावं लागणार आहे आणि आपल्याला इतकं चांगलं आपल्या बाबांनी सुद्धा समजवले तर आपल्याला बाबाचं ऐकायला लागेल, आणि म्हणूनच ती आता आरोही अक्षयचं ऐकते आणि ती मात्र आता जायला निघत असते. दुसरीकडे आता रमा जी आहे ती आता आलेली असते. रमाने 2 वेण्या घातलेल्या असतात आणि स्टेजच्याच मागे आरोही आधी रमाकडनं वचन घेते, तू बाबांना आय लव्ह यू बोलशील ना, सांग मला, बोलशील ना बाबांना आय लव्ह यू. आता रमाला नाही जास्त वचन द्यावं लागतं आणि त्यामुळे आता रमा आरोहीला वचन देऊन बसते. त्या वचनामध्ये बंदिस्त झालेली असते, कारण आरोहीला सुद्धा असं हवं असतं की रमाने अक्षयने एकत्र यायला हवं, पण ते कसं, तर ही असे काही ट्रिक्स आजमावत असते आणि तसंच त्यांना सांगत असते. दुसरीकडे आता हा सगळा प्रोग्राम झाल्यानंतर अक्षय खरं तर रमाची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की माझ्या मुलीमुळे तुला हे सगळं करावं लागते, खरंच सॉरी, कारण तू 2 वेण्या वगैरे घालायचं सोडल्या होत्यास, पण आज तिच्यामुळे तुला हे सगळं करायला लागलं. तर अक्षयला डायरेक्टली रमा विचारते, म्हणजे मी ह्या 2 वेण्या घातलेल्या तुम्हाला आवडल्या नाही आहेत का? म्हणजे पहिल्यांदा तर मी ह्या 2 वेण्या घालायची तेव्हा खूप जास्त तुम्हाला आवडायचं, पण आता तुम्ही याच 2 वेण्यांना माझं नावं ठेवताय, असं देखील अक्षयला आता रमा विचारू लागते. त्यावर अक्षय आता शांतच राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.